Hello friend, I Professor Rogleti working as Assistant Professor in Electrical Engineering subject at Jain College of Engineering Puran. Now the today's session revision lecture session Basic Electrical Engineering Unit number 3 AC Fundamental and Pure RLC Circuit. Pure RLC Circuit AC Fundamental आणि कोर RLC सर्किट आहे. युनिट नंबर 3 आहे हे. आणि याच्यामध्ये रेग्युलर स्टुडंटला 12 मार्कांमध्ये म्हणजे 6 आणि 6 एक थेरी एक न्यूमेरिकल आणि बॅकलॉगचे स्टुडंट आहेत त्यांना 6 असेल एक थेरी आणि एक न्यूमेरिकलचा हा पार्ट असणार आहे. तर पहा एसी फंडामेंटल मध्ये जर गेला तर फक्त एकच डायग्राम लक्षात ठेवायची. एक डायग्राम एक सायकल म्हणजे अख्खा एसी फंडामेंटल येतो. कोणती आहे एसी सायकल की अशा पद्धतीने एक या ठिकाणी x आणि y ऍक्सिस काढलं आणि त्या x आणि y ऍक्सिस मध्ये 0 पाय 2 पाय टाइम t आला. इथं मॅग्निट्यूड आलं, इथं मॅग्निट्यूड दाखवायचं. एक डायग्राम 0 पाय 2 पाय या ठिकाणी तुमचं मॅक्सिमम येईल. हा मॅक्सिमम पीक पार्ट आला. आणि या ठिकाणी एक डायग्राम म्हणजे बघा 0 पाय 2 पाय हा रेडियल मोड येतो. डिग्री मोड जर केला तर 0 डिग्री 180 डिग्री आणि 360 डिग्री हा डिग्री मोड आला. आणि एक डायग्राम म्हणजे अख्खा एसी फंडामेंटल. याच्यामध्ये काय काय सुरुवातीला गेलं तर डेफिनेशन येतात. व्हॉट इज कॉल्ड एज अ वेव्हफॉर्म. वेव्हफॉर्म म्हणजे काय मॅग्निट्यूड वर्सेस टाइम इज कॉल्ड एज अ वेव्हफॉर्म. ही झाली वेव्हफॉर्मची डेफिनेशन. इंस्टंटेनियस व्हॅल्यूची डेफिनेशन व्हॅल्यू ऑफ दॅट क्वांटिटी ॲट अ पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ टाइम. व्हॅल्यू ऑफ दॅट क्वांटिटी ॲट अ पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ टाइम इज कॉल्ड एज इंस्टंटेनियस व्हॅल्यू. म्हणजे या ठिकाणी समजा इथं व्होल्टेज आहे आणि इकडे हा टाइम आला म्हणजे V1 वर्सेस T1 किंवा V2 वर्सेस T2. ही इंस्टंटेनियस व्हॅल्यूची डेफिनेशन झाली. सायकलची डेफिनेशन काय सांगायची हा पॉझिटिव्ह पार्ट आणि हा निगेटिव्ह पार्ट म्हणजे सायकल लक्षात ठेवायचं. टाइम पिरियड म्हणजे काय टाइम पिरियड म्हणजे एक सायकल कंप्लीट व्हायला लागणारा टाइम. टाइम टेकन इन सेकंड ऑफ एन एसी क्वांटिटी टू कंप्लीट वन सायकल. एक सायकल कंप्लीट व्हायला लागणारा टाइम त्याला म्हणायचं टाइम पिरियड. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय फ्रिक्वेन्सी म्हणजे एका सेकंद मध्ये किती नंबर ऑफ सायकल कंप्लीट होतात. एका सेकंद मध्ये किती नंबर ऑफ सायकल कंप्लीट होतात त्याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी. टोटल नंबर ऑफ सायकल कंप्लीटेड ऑफ एन एसी क्वांटिटी टू कंप्लीट इन वन सेकंड. एक सेकंद आहे त्याच्यामध्ये किती नंबर सायकल कंप्लीट होतात त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. पुढे गेल्यानंतर अँग्युलर वेलोसिटी ओमेगा इक्वल टू थीटा अपॉन द रेट ऑफ चेंज ऑफ अँगल विथ रिस्पेक्ट टू टाइम. अँग्युलर वेलोसिटी अँप्लिट्यूडची डेफिनेशन. अँप्लिट्यूड म्हणजे काय तर या ठिकाणी इथं बघा पीक व्हॅल्यूवर मॅक्सिमम व्हॅल्यू आहे त्याला तुम्ही अँप्लिट्यूड म्हणायचं. या डेफिनेशन झाल्या. हा पहिला प्रश्न झाला. दुसरं गेल्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे आरएमएस व्हॅल्यूचा दुसरा प्रश्न येतो बघा. आरएमएस व्हॅल्यू आणि ॲव्हरेज व्हॅल्यू दोन्ही पैकी एक आहे तुम्हाला 6 मार्क इथं भेटणारी. आरएमएस व्हॅल्यूची डेफिनेशन सांगायची त्याचं डेरिव्हेशन सांगायचं. पण आरएमएस व्हॅल्यूची डेफिनेशन काय सांगायची इट इज अ स्टेडी स्टेट और डीसी करंट that is required to produce the same amount of heat produced by AC current provided at resistance and time. थोडी लेंथी डेफिनेशन होती. त्याचं डेरिव्हेशन केल्यानंतर आता तुम्ही डायग्राम काढा. सायकल काढली ही सायकल काढली 0 पाय 2 पाय तुम्ही सायकल काढला. हा टाइम टी आहे समजा या ठिकाणी तुमचा करंट I आहे आणि या ठिकाणी इक्वेशन द्यायचं I Im sin ओमेगा टी इक्वेशन द्यायचं. डेफिनेशन झाली. डेरिव्हेशन प्रूव्ह करायचं आहे आणि डेरिव्हेशन प्रूव्ह करत असताना या ठिकाणी स्मॉल I Im sin ओमेगा टी हे लिहायचं. आता आरएमएस व्हॅल्यू आहे बघा. आरएमएस चं मीन काय होतं रूट मीन स्क्वेअर आहे. स्क्वेअर आहे म्हणून I चा स्क्वेअर करा तुम्ही. या ठिकाणी I चा स्क्वेअर केला I स्क्वेअर m sin स्क्वेअर ओमेगा टी. आणि त्याच्या पद्धतीनं ॲव्हरेज व्हॅल्यूचा फॉर्म्युला यूज करून शेवटपर्यंत तुम्ही ॲव्हरेज व्हॅल्यू काढा. I average equal to समजा I average equal to I square m upon 2l. I square m upon 2 आलं. आणि त्यानंतर तुम्ही शेवटी असं म्हणायचं आरएमएस व्हॅल्यू इक्वल टू या ठिकाणी आरएमएस व्हॅल्यू इक्वल टू अंडर रूट मध्ये या ठिकाणी ॲव्हरेज व्हॅल्यू घ्या. अंडर रूट मध्ये ॲव्हरेज व्हॅल्यू घेतल्यानंतर काय येणार आहे या ठिकाणी I square m upon 2 घेतलं तर Im upon रूट 2 घेतलं म्हणजे आरएमएस व्हॅल्यू Im upon रूट 2 आहे. आणि Im upon रूट 2 1 upon रूट 2 ची व्हॅल्यू किती येते रे 0.707 into Im
तुमचं फायनली आन्सर असं आलं पाहिजे IRMS इक्वल टू 0.707 IM हे तुमचं RMS व्हॅल्यूचं डेरिव्हेशनचं आन्सर तुमचं आलं पाहिजे. स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. पहिली स्टेप सुरुवात करायची IM sin ओमेगा टी स्टेप त्याचा स्क्वेअर करून त्यानंतर ॲव्हरेज व्हॅल्यूचं या ठिकाणी फॉर्म्युला यूज करायचा, ॲव्हरेज व्हॅल्यू काढायची ती अंडर रूट मध्ये टाकायची आणि त्याच्यानंतर ते सॉल्व्ह करायचं IRMS इक्वल टू 0.707 IM RMS व्हॅल्यूची डेफिनेशन आणि RMS व्हॅल्यूचं डेरिव्हेशन हे तुम्हाला आलं पाहिजे. पुढे त्याच्यानंतर जर हे नसेल तर ॲव्हरेज व्हॅल्यूचं बघा, ॲव्हरेज व्हॅल्यूचं डेरिव्हेशन तुम्हाला काढायचं आणि ॲव्हरेज व्हॅल्यूचं डेरिव्हेशन त्याची डेफिनेशन काय सांगायची, वर्ड म्हणजे तिथे ॲव्हरेजिंग ऑल इंस्टंटेनियस व्हॅल्यू ओव्हर अ पिरियड ऑफ हाफ सायकल इज कॉल्ड ॲज ॲव्हरेज व्हॅल्यू. या ठिकाणी RMS व्हॅल्यू 70% मध्ये हाफ सायकल 70% होतं, पण ॲव्हरेज व्हॅल्यू 63% घ्यायचं. या ठिकाणी माहिती बघा I average equal to 0.637 into R6 व्हॅल्यू. अशा पद्धतीनं हे I average या ठिकाणी 63% या हाफ सायकल मध्ये घेतलं आणि स्टेप बाय स्टेप त्याचं डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचं. डेरिव्हेशन म्हणजे काय घ्यायचं, I equal to IM sin ओमेगा टी, IM sin ओमेगा टी आणि त्या पद्धतीने स्टेप बाय सॉल्व्ह करत गेलं. त्या ठिकाणी तुम्हाला I average equal to 0.637 into IM हे तुमचं फायनली आन्सर आलं पाहिजे. I equal to IM sin ओमेगा टी एरिया अंडर कर्व ओव्हर हाफ सायकल ऑफ लेंथ ऑफ बेस हाफ सायकल. त्या पद्धतीने एरिया ऑफ अंडर ओव्हर हाफ सायकल घ्या, लेंथ ऑफ बेस पाय म्हणजे पाय घ्या आणि स्टेप बाय सॉल्व्ह करत जा. तुम्हाला आन्सर आलं पाहिजे I average equal to 0.637 into IM हे तुमचं फायनल डेरिव्हेशनचं आन्सर आलं पाहिजे. डेफिनेशन आणि त्याचं डेरिव्हेशन हे लक्षात ठेवायचं. पुढे गेल्यानंतर तुम्हाला फॉर फॅक्टर आणि पीक फॅक्टर आहे. फॉर फॅक्टर म्हणजे काय, KF आपण त्याला KF म्हणतो. फॉर फॅक्टरला KF इक्वल टू RMS व्हॅल्यू अपॉन ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणजे IRMS अपॉन I ॲव्हरेज. IRMS आता आपण मगाशी पाहिलं काय होतं 0.707 into IM. ॲव्हरेज व्हॅल्यू काय होतं 0.637 into IM कॅन्सल झालं, त्याचं आन्सर येतं 1.11. या ठिकाणी फॉर फॅक्टरचं आन्सर 1.1 येतं. जर न्यूमरिकल तुम्हाला आलं फॉर फॅक्टर फाइंड आउट करा, त्याचं आन्सर डायरेक्ट घेऊन टाकायचं 1.11. पीक फॅक्टर येतं म्हणजे KP येतं, पीक व्हॅल्यू. या ठिकाणी पीक व्हॅल्यू म्हणजे IM मॅक्सिमम येतं ते आणि RMS व्हॅल्यू म्हणजे IRMS. आणि या ठिकाणी IM अपॉन RMS व्हॅल्यू किती आहे 0.707 into IM कॅन्सल झालं 1 अपॉन 0.70 1.414 हे त्याचं कॉन्स्टंट आन्सर आलं पीक फॅक्टर किंवा क्रेस्ट फॅक्टरचं. जर विचारलं तर आन्सर लक्षात ठेवा. इथपर्यंत झालं. त्याच्या पुढे गेल्यानंतर फेज असेल, फेज डिफरन्स असेल, फेज अँगल म्हणजे थीटा म्हणजे फेज अँगल येतं आणि त्या पुढे गेल्यानंतर व्हॉट इज कॉल्ड ॲज अ लॅगिंग फेज डिफरन्स, लीडिंग फेज डिफरन्स, इन फेज आणि आउट फेज. लॅगिंग फेज डिफरन्स म्हटलं जातं. लॅगिंग वर्ड आला, लॅगिंग म्हणजे निगेटिव्ह. लॅगिंगचा अर्थ निगेटिव्ह होतो. त्या ठिकाणी त्याची डायग्राम काढली समजा लॅगिंग फेज डिफरन्स आणि या ठिकाणी तुमचं जे व्होल्टेजचं इक्वेशन असणार आहे VA Vm sin ओमेगा टी. टोटली लक्षात ठेवायचं व्होल्टेजचं इक्वेशन V इक्वल Vm sin ओमेगा टी आणि दुसरं VB चं इक्वेशन लॅगिंग म्हटलं म्हणून Vm sin ओमेगा टी मायनस थीटा. म्हणजे द फेज अँगल फाय या ठिकाणी फाय घेतला तर लॅगिंग फेज डिफरन्स म्हणजे तुमचा फाय इज निगेटिव्ह आहे. द फेज डिफरन्स फाय इज निगेटिव्ह इज कॉल्ड ॲज अ लॅगिंग फेज डिफरन्स. लीडिंग फेज जर पाहिलं तर लीडिंग फेज डिफरन्स मध्ये द फेज डिफरन्स फाय इज अ पॉझिटिव्ह इज कॉल्ड ॲज अ लीडिंग फेज डिफरन्स. लक्षात ठेवा. त्याची फेजर डायग्राम जर आली तर लॅगिंग म्हटलं तर या ठिकाणी असा हा VA आला तुमचा आणि VB लॅग आहे म्हणतो VB खाली दिसतात फेजर डायग्राम. या ठिकाणी लीडिंग म्हणजे तुमचा VA इकडे आला, VB वरती घ्यायचा कारण लीडिंग आलेला आहे. आणि इक्वेशन काय लक्षात घ्यायचं VA इक्वल टू Vm sin थीटा आणि VB इक्वल टू लॅगिंग म्हणजे काय येणार आहे Vm sin थीटा मायनस फाय येणार आहे. इकडे जर लीडिंग मध्ये घेतलं तर VA चे इक्वेशन सेम येतं Vm sin थीटा आणि VB इक्वल टू Vm sin थीटा प्लस फाय येणार आहे. त्याच्यामध्ये इन फेज आणि आउट फेज आहे. इन म्हणजे आत, या ठिकाणी एक सायकल आहे, ही सायकल समजा VA ची आहे आणि आत म्हणजे आत म्हणून VB, या ठिकाणी VB आत मध्ये आला हा VA आला.
द फेज डिफरन्स फाय विथ 0 इज कॉल्ड एज इन फेज. आणि जर आउट फेज जर गेला तर आउट फेज म्हणजे अशा पद्धतीने अपोजिट करायचं 0 पाय 2 पाय या ठिकाणी करायचं. द फेज डिफरन्स फाय इज 180 डिग्री और पाय इज कॉल्ड एज आउट फेज. आणि त्याच्यानंतरचा प्रश्न असा पद्धतीने येतो रेक्टँग्युलर फॉर्म आणि पोलर फॉर्म हा अतिशय महत्त्वाचा येतो. हे तुम्हाला पुढच्या चॅप्टरला पुढच्या युनिटला लागणार आहे. रेक्टँग्युलर फॉर्म म्हणजे काय आणि पोलर फॉर्म म्हणजे काय. हा रेक्टँग्युलर फॉर्म झाला त्याला x प्लस jy आपण म्हटलं. हा एक ॲडिशन सबट्रॅक्शन हा रेक्टँग्युलर फॉर्म येतो. आणि पोलर फॉर्म म्हणजे काय येतं. पोलर फॉर्म म्हणजे r अँगल फाय येतं. हे सगळे अल्फाबेट आहे, हे काही स्पेसिफिक काही नाही. आणि तुम्हाला करता आलं पाहिजे रेक्टँगल पोलर कसं करायचं म्हणजे x प्लस jy चं तुम्हाला r अँगल फाय करायचं आहे. तुम्हाला पहिल्यांदा r काढायचा. r कसा काढायचा. हा r काढायचा अंडर मध्ये x चा स्क्वेअर घ्यायचा या y चा स्क्वेअर घ्यायचा. आणि फाय कसा करायचा रे. फाय इक्वल टू टॅन इन्व्हर्स. हा फाय कसा करायचा टॅन इन्व्हर्स y डिवाइड बाय x. रेक्टँगुलर टू पोलर करायचं. पोलर टू रेक्टँगुलर कसं करायचं. पोलर टू रेक्टँगुलर करताना काय करायचे. पोलर फॉर्म r अँगल फाय आहे त्याचं रेक्टँगुलर फॉर्म करायचं x प्लस jy करायचं. मग x कसा करायचा. x इक्वल टू r cos फाय करायचा. आणि हा y कसा करायचा. y इक्वल टू r sin फाय करायचं. पोलर टू रेक्टँगुलर फॉर्म. आणि जर एखाद्याला नाही लक्षात आलं आणि कॅल्क्युलेटर घ्यायचा. कॅल्क्युलेटर मध्ये शिफ्ट करून प्लसच्या बटनावरती क्लिक केल्यानंतर तिथं रेक्टँगल असा ब्रॅकेट येईल. रेक्टँगलच्या ज्या दोन व्हॅल्यू असेल समजा 3 प्लस j4 आलं त्या ब्रॅकेट मध्ये 3 करायचं. कॉमा द्यायचा. कॉमा कसा करायचा. शिफ्ट करून कॉमावरती क्लिक करा. डायरेक्ट केल्यानंतर तुम्हाला कॉमा येणार नाहीये म्हणून या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये 3 करा. कॉमा द्या 4 टाका. ब्रॅकेट कंप्लीट करा. तुम्हाला आन्सर भेटेल रेक्टँगलचं पोलर भेटेल शिफ्ट करून प्लस वर केल्यानंतर. आणि पोलर टू रेक्टँगल कसं करायचं. पोलर टू रेक्टँगल करताना समजा या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने 3 अँगल 50 डिग्री आहे. 3 अँगल 50 डिग्री आलं. आणि पोलर टू रेक्टँगल करताना कॅल्क्युलेटर मध्ये काय करायचं. शिफ्ट करून मायनस वरती क्लिक करा. तिथं ब्रॅकेट येईल त्या ठिकाणी 3 टाका. शिफ्ट करून तुम्ही कॉमा द्या. त्या कॉमावरती तिथं कॅल्क्युलेटरवरती कॉमाचं ऑप्शन येईल. आणि त्या कॉमाच्या ऑप्शन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला पुढे 50 टाकायचं 50 टाकायचं ब्रॅकेट कंप्लीट करा. तुम्हाला आन्सर भेटेल पोलर टू रेक्टँगल फॉर्मचं तुम्हाला आन्सर हे भेटेल. येस जे अशा पद्धतीने जर एखाद्याला नाही फॉर्म्युले आठवले ना त्यांनी कॅल्क्युलेटरचा वापर करा. इथपर्यंत झालं. आता पुढे गेल्यानंतर एक न्यूमरिकल येतं आणि ते न्यूमरिकल टाइम पिरियडच्या रिलेटेड येतं. कारण एक थेरी आणि एक न्यूमरिकल कंपल्सरी आहे. टाइम पिरियडच्या रिलेटेड न्यूमरिकल येतं. टाइम दिलेला असतो t इक्वल टू समजा 4 मिली सेकंद दिला जातो. आणि तुम्हाला करंट फाइंड आउट करायला सांगितलं जातो. i ऑफ t फाइंड आउट करायला सांगितलं जातं किंवा t इक्वल टू 5 मिली सेकंद दिलं जातं. तुम्हाला i ऑफ t फाइंड आउट करायला सांगितलं. मग या न्यूमरिकल मध्ये लक्षात काय ठेवायचं. या न्यूमरिकल मध्ये तुम्हाला RMS व्हॅल्यू दिली आहे आणि RMS व्हॅल्यू दिलेली असते. तुम्ही या ठिकाणी आपलं इक्वेशन काय सांगतं. I RMS इक्वल टू 0.707 into Im. जर एक RMS साठीचं न्यूमरिकल आलं तर I RMS इक्वल टू 0.707 हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यावरून तुम्ही Im फाइंड आउट करायचा. I RMS तुम्हाला दिलेला असेल त्या ठिकाणी 0.70 Im काढा तुम्ही. आणि Im फाइंड आउट केल्यानंतर या ठिकाणी Im फाइंड आउट केलं तुम्ही. मग पुढे तुम्हाला काय करायचं आहे. I ऑफ t इक्वल टू Im sin 2 pi ft असं इक्वेशन बनवायला विचारतात. आणि या इक्वेशनला 2 मार्क असतात तुम्हाला. स्मॉल I ऑफ t इक्वल टू Im sin 2 pi ft. Im तुम्ही इथे काढला तो Im टाका. sin 2 pi ft फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ आहे. आणि तुम्हाला इथे टाइम दिला असेल का. या ठिकाणी हे इक्वेशन बनवायला तुम्हाला 2 मार्क. पुढे समजा एखाद्या टाइम पिरियड तुम्हाला दिला असेल समजा 4 टाइम पिरियड 4 मिली सेकंद दिला. तुम्हाला I ऑफ t फाइंड आउट करायचं. काय करायचं. I ऑफ t इक्वल टू Im sin 2 pi ft. या ठिकाणी Im ची व्हॅल्यू टाका. sin टाका 2 into pi. पण pi घेताना रेडियन मोड नाही घ्यायचा. इथं डिग्री मोड घ्यायचा. pi च्या जागी 180 टाका. फ्रिक्वेन्सी टाका. टाइम पिरियड टाका. तुम्हाला I ऑफ t चा आन्सर जे भेटेल त्याला 2 मार्क तुम्हाला भेटेल. सेम तशाच पद्धतीने आपण एखादं एक्झाम्पल दिला असेल 5 मिली सेकंद 6 मिली सेकंद दिला असेल ते मिली सेकंदचं सेकंद करायचं. तुम्हाला माहिती आहे मिली सेकंद टू सेकंड इंटू 10⁻³ ने मल्टिप्लाय करायचं.
आणि या ठिकाणी लिहिल्यानंतर अशा पद्धतीने सॉल्व्ह करून घ्यायचं. आन्सर तुमचं परफेक्ट ठेवायचं आहे. या पायच्या जागी तुम्ही डिग्री मोड टाकायचं आहे, 180 डिग्री मोड. तर तुमचा आन्सर होईल. नुसतं पाय घेतलं, पायची व्हॅल्यू 3.14 घ्यायची नाही. आणि एवढं सगळं एसी फंडामेंटल मध्ये करा. हे न्यूमेरिकल एखाद्या या टाईपचं न्यूमेरिकल येणार आहे. आरएमएस सर्च नाही आता ॲव्हरेज सर्च येईल. ॲव्हरेज सर्च म्हणजे काय करायचे? आय ॲव्हरेज इक्वल टू 0.637 इंटू आयएम असणार आहे. आय ॲव्हरेजची व्हॅल्यू किती असेल तुम्ही आयएम फाइंड आउट करा. आणि आयएम फाइंड आउट केल्यानंतर तुम्ही आय ॲव्हरेजचं इक्वेशन बनवा. आय ऑफ टी इक्वल टू आयएम साइन 2/f. त्यानुसार या ठिकाणी इक्वेशन बनवा. सेम व्हॅल्यू दिली असेल तरी कदाचित टी इक्वल टू टाइम पिरियड दिला असेल, टी इक्वल टू कॅटेगरी असेल, त्या पद्धतीनं आय ॲव्हरेज करंट फाइंड आउट करायचा. एफ आय ॲव्हरेज आय ॲव्हरेजचं या ठिकाणी जर न्यूमेरिकल आलं त्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं. हे सगळं झालं एसी फंडामेंटल. पुढे गेल्यानंतर सिंगल फेज एसी सर्किट येतं. आणि या सिंगल फेज एसी सर्किट मध्ये काय येतं? प्युअर रेझिस्टर, प्युअर इंडक्टर, प्युअर कॅपॅसिटर आहे. आणि या प्युअर रेझिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर मध्ये जर गेलं तर या ठिकाणी तुम्हाला 7 ते 8 पॉईंट येतात. डायग्राम काढायची, प्युअर रेझिस्टरची डायग्राम काढायची. एक रेझिस्टर काढायचा, त्याला एसी सप्लाय द्यायचा, त्यातून करंट दाखवायचा. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर त्याची फेजर डायग्राम. आता प्युअर रेझिस्टर हा इन फेज असतो म्हणून एकच लाईन मध्ये व्होल्टेज आणि करंट दाखवायचं. त्याचं व्होल्टेज आणि करंट इक्वेशन विचारलं. व्होल्टेजचं इक्वेशन सगळीकडे सेम असतं. V इक्वल टू Vm sin ओमेगा टी. हे व्होल्टेजचं इक्वेशन कधी चेंज करायचं नाही. व्होल्टेज इक्वेशन सगळीकडे सेम असणार आहे. करंट इक्वेशन चेंज होईल. रेझिस्टर मध्ये करंट इक्वेशन पण काय आहे? तुम्हाला I इक्वल टू Im sin ओमेगा टी येणार आहे, कारण इन फेज वर्ड आलेला आहे. आणि हे करंट इक्वेशन कसं आलं ते तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवायचं. कसं दाखवायचं? या ठिकाणी तुम्ही ओम्सचं I इक्वल टू V अपॉन R आणि V म्हणजे Vm अपॉन R कडा sin ओमेगा टी. त्या पद्धतीने ती सॉल्व्ह करून घ्या. पुढे गेल्यानंतर तुम्हाला पॉवर विचारला जाणारा क्वेश्चन एक्झामला येतो. एक्सप्रेस द पॉवर. पॉवर कशा पद्धतीने एक्सप्लेन करायची? पॉवर P इक्वल टू V इंटू I आणि V इंटू I म्हणजे Vm sin ओमेगा टी इंटू Im sin ओमेगा टी. आता या ठिकाणी गेल्यानंतर हे दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे तुमचं काय मिळेल? Vm Im sin स्क्वेअर ओमेगा टी. आणि या sin स्क्वेअर ओमेगा टी मध्ये मॅथेमॅटिकलचा फॉर्म्युला वापरा. काय येतं? sin स्क्वेअर ओमेगा टी इक्वल टू 1 मायनस cos 2 ओमेगा टी अपॉन 2. आणि ही sin स्क्वेअर ओमेगा टी ची व्हॅल्यू या ठिकाणी टाका. आणि Vm Im मध्ये ही व्हॅल्यू आल्यानंतर एकदा या ठिकाणी अशा पद्धतीने सेपरेट स्टेप करा. आणि सेपरेट स्टेप केल्यानंतर तुम्हाला ती पॉवर या ठिकाणी भेटेल. म्हणजे या ठिकाणी sin स्क्वेअर ओमेगा टी 1 मायनस cos 2 ओमेगा टी आपण 2 हा 2 येणार 2 बाहेर घ्या. Vm Im आपण 2 घ्या. डिवाइड बाय Vm Im cos 2 ओमेगा टी आपण 2. अशा पद्धतीने हे पॉवरचं डेरिव्हेशन होतं. एव्हरेज पॉवर विचारलं गेलं. एव्हरेज पॉवर म्हणजे या ठिकाणी कॉन्स्टंट पॉवर असते. फ्लक्च्युएटिंग पॉवर आणि कॉन्स्टंट पॉवर येते. जी सेकंड टर्म येते या ठिकाणी ती कॉन्स्टंट असते. एव्हरेज पॉवर म्हणजे दाखवायचं या ठिकाणी एव्हरेज पॉवर Vm Im अपॉन 2I. एव्हरेज पॉवर या ठिकाणी तुम्ही एव्हरेज घेतलं. आणि या ठिकाणी म्हणजे V RMS इंटू I RMS दाखवायचं. म्हणजे एव्हरेज पॉवर आली VI इंटू cos phi दाखवायचं. cos phi दाखवा VI cos phi ही तुमची एव्हरेज पॉवर दाखवा. हे अशा पद्धतीने इम्पेडन्स आलं. इम्पेडन्स म्हणजे झेड. आपण या ठिकाणी झेड म्हणतो. टोटल अल्फाबेट मध्ये झेड इक्वल टू आर प्लस जे0 हा रेक्टँग्युलर फॉर्म येतो इम्पेडन्स मध्ये. आणि झेड इक्वल टू आर अँगल 0 डिग्री हा पोलर फॉर्म दाखवा. अशा पद्धतीने प्युअर रेझिस्टन्सचे हे पॉईंट लक्षात ठेवा. प्युअर इंडक्टन्स मध्ये गेला. प्युअर इंडक्टन्स मध्ये पण अशा पद्धतीने 7 ते 8 पॉईंट आहेत. प्युअर इंडक्टन्स मध्ये इंडक्टरचा अशा पद्धतीने कॉईल दाखवायची. इंडक्टरची त्याला एसी सप्लाय द्यायचा, मधून करंट दाखवायचा. इंडक्टर मध्ये करंट हा लॅगिंग असतो. इंडक्टर मध्ये करंट लॅगिंग असतो. मग या ठिकाणी इक्वेशन काय येणार आहे? प्युअर इंडक्टरचं इक्वेशन काय असेल? अशा पद्धतीने या ठिकाणी समजा इंडक्टरचं डायग्राम काढली अशी. या ठिकाणी V चं इक्वेशन सेम येणार आहे. Vm sin ओमेगा टी असेल. इंडक्टर L तुमचा आला. आणि या ठिकाणी प्युअर इंडक्टर मध्ये करंट हा लॅगिंग झाला. लॅगिंग म्हटलं तर खाली दाखवायचं, लीडिंग म्हटलं तर वर दाखवायचं. अशा पद्धतीने समजा इथं व्होल्टेज आला, करंट हा लॅग आला. करंट I बाय सप्लाय व्होल्टेज इंडक्टर मध्ये करंट लॅगिंग दाखवायचा. आणि इक्वेशन काय आहे? मी मगाशी सांगितलं व्होल्टेजचं इक्वेशन सगळीकडे सेम असणार आहे. V इक्वल टू Vm sin ओमेगा टी. करंटचं इक्वेशन काय असेल रे? I इक्वल टू Im sin ओमेगा टी मायनस पाय बाय 2 येणार आहे. मायनस पाय बाय 2 या ठिकाणी आलं पाहिजे. इंडक्टर मध्ये आलं पाहिजे. आणि या ठिकाणी स्टेप आहे.
पुढे सॉल्व केल्यानंतर पॉवर करायची, पॉवर इक्वेशन सॉल्व करायचं. कशा पद्धतीने पॉवर इक्वेशन सॉल्व करायचं? पॉवर b इक्वल्स काय येतं? b * i येतं. हे दोन इक्वेशनचं मल्टिप्लाय करायचं आणि या ठिकाणी काय आले रे? sin ओमेगा t - π/2 या ठिकाणी त्याचं इक्वेशन द्यायचं -cos 2 ओमेगा t घ्या आणि ते cos 2 ओमेगा t आल्यानंतर याच्यामध्ये टाकून व्हॅल्यू या ठिकाणी पुढचं इक्वेशन सॉल्व करायचं. -cos 2 ओमेगा t म्हणजे या ठिकाणी तुमचं काय असणार आहे? sin ओमेगा t cos ओमेगा t, पण 2 sin ओमेगा t cos ओमेगा t sin 2 ओमेगा t आपण 2 आलं आणि ते त्यापुढे या ठिकाणी स्टेप बाय सॉल्व करून घ्या. ॲव्हरेज पॉवर इंडक्टर मध्ये 0 येते लक्षात ठेवा. प्युअर कॅपॅसिटर कडे जाऊ आपण. या ठिकाणी पण इम्पेडन्सचा फॉर्म्युला काय असणार तुम्हाला? इम्पेडन्स Z समजा R + jX हा आपला फॉर्म्युला येतो. पण इम्पेडन्स मध्ये या ठिकाणी प्युअर इंडक्टर आला 0 प्लस या ठिकाणी काय आलं? जे XL आलं. कारण इंडक्टर मध्ये फक्त प्युअर इंडक्टर आला म्हणून रेझिस्टन्स तुमचा 0 असेल तर जे XL हा रेक्टँग्युलर फॉर्म झाला आणि त्याचा पोलर फॉर्म काही XL अँगल 90 डिग्री या ठिकाणी दाखवायचं. प्लस 90 डिग्री हा त्याचा पोलर फॉर्म लक्षात ठेवा. याचे पॉइंट्स आहेत 7 ते 8 पॉइंट जरी असले तरी एक्झामला असे स्पेसिफिक पॉइंट विचारले. पॉवर दाखवा, ॲव्हरेज पॉवर सॉल्व करून दाखवा, इक्वेशन सॉल्व करून दाखवा, करंटचं इक्वेशन कसं आलं, इंडक्टर मध्ये करंटचं इक्वेशन कशा पद्धतीने आलं, हे इक्वेशन आले तुम्हाला Im sin ओमेगा t - π/2 ते कसं आलं त्या पद्धतीने ते स्टेप बाय सॉल्व करायचं तुम्हाला. हे झालं प्युअर इंडक्टर मध्ये झालं. पुढचा जो पार्ट गेल्यानंतर प्युअर कॅपॅसिटर बघू आपण. बघा प्युअर कॅपॅसिटर म्हणजे प्युअर C आहे आणि हे प्युअर कॅपॅसिटर म्हणजे या ठिकाणी दोन प्लेट अशा दाखवायच्या आहे. प्युअर कॅपॅसिटर मध्ये इथं AC सप्लाय दाखवा तुम्ही. व्होल्टेज V = Vm sin ओमेगा t दाखवायचं. कॅपॅसिटरचा हा C आलेला आहे म्हणून आतून करंट पास केला आणि कॅपॅसिटर मध्ये करंट हा लीड असतो. लीड म्हणजे अशा ठिकाणी इथं व्होल्टेज आला, करंट लीड आला. कॅपॅसिटर मध्ये करंट काय तुमचा लीड येतो. आणि इक्वेशन काय येईल? व्होल्टेजचं इक्वेशन सगळीकडे मी काय सांगितले? सेम सांगितले. V = Vm sin ओमेगा t. आता कॅपॅसिटर मध्ये करंट हा लीड असतो म्हणून करंटचं इक्वेशन आलं Im sin ओमेगा t + π/2 प्लस पाय आला आहे. साइन कन्व्हेन्शन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. इंडक्टर मध्ये -π/2 आला पाहिजे, कॅपॅसिटर मध्ये +π/2 आला पाहिजे. आणि हे अशा पद्धतीचं इक्वेशन आलं. मग हे करंटचं इक्वेशन स्मॉल I = Im sin ओमेगा t कसं आलं ते तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचे. स्टेप बाय प्रूव्ह करा. पॉवर पण दाखवायची आहे. पॉवर काय येतं? पॉवर P = V * I आहे तुमचं व्होल्टेजचं इक्वेशन. समजा Vm sin ओमेगा t, Im sin ओमेगा करंटचं इक्वेशन Im sin ओमेगा t + π/2. पण sin ओमेगा t + π/2 cos ओमेगा t लक्षात ठेवा. आणि cos ओमेगा t आल्यानंतर sin ओमेगा t cos ओमेगा t 2 sin ओमेगा t cos ओमेगा t sin 2 ओमेगा t आपण या पद्धतीने येऊन ते पुढे पॉवरचं इक्वेशन करा. प्युअर कॅपॅसिटर म्हणजे ॲव्हरेज पॉवर 0 असते हे लक्षात ठेवा. इम्पेडन्सचा पॉइंट आलेला आहे. इम्पेडन्स मध्ये काय सांगायचं या ठिकाणी Z = R + jX हे इक्वेशन आहे आपल्या इम्पेडन्सचं. पण या ठिकाणी प्युअर इंडक्टर आला आणि Z = R + jXc आला. पण R आहे का? नाही, म्हणून R 0 घेतला. Z = 0 + jXc 0 मायनस या ठिकाणी कारण -XC घ्या. हा रेक्टँग्युलर फॉर्म झाला. पोलर फॉर्म काय XC अँगल -90 डिग्री हा त्याचा पोलर फॉर्म झाला. बघा अशा पद्धतीनं प्युअर इंडक्टर, प्युअर कॅपॅसिटर, प्युअर रेझिस्टन्सचे हे पॉइंट येतील. थेरी नाही तर न्यूमेरिकल मध्ये काय तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये करंट फाइंड आउट करायचे. स्टेप बाय जर गेलं तर पाठीमागचे बघा आपले क्वेश्चन पेपर 2024 पॅटर्न जर आपण पाहिलं तर त्याच्यावरती कोणत्या पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला विचारले आहे ते आपण या ठिकाणी बघून घेऊ. या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाईल रेक्टँग्युलर टू पोलर फॉर्म करायला विचारलं जातं. रेक्टँग्युलर टू पोलर एक 2-3 इक्वेशन करेल. रेक्टँग्युलर टू पोलर कसे करायचे कॅल्क्युलेटर वापरा डायरेक्टली. नाही फॉर्म्युला लक्षात आलं तर तुम्ही या ठिकाणी कॅल्सी वापरून ते सॉल्व्ह करू शकता. येस. पुढे गेल्यानंतर या ठिकाणी बघा न्यूमेरिकल नाही प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किटची पॉवर तुम्हाला एक्सप्रेस करायला सांगितली आहे. आणि या दुसरा जर क्वेश्चन जर पाहिला क्वेश्चन पेपरमध्ये मागचे प्रिव्हियस इयरचे 2024 पॅटर्नचे क्वेश्चन आहे या ठिकाणी
आणि या 2024 पॅटर्नच्या क्वेश्चनमध्ये या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी डिफाइन इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टिव्ह म्हणजे एक कंबाईन क्वेश्चन दिलेला आहे. प्युअर रेझिस्टर, प्युअर इंडक्टर, प्युअर कॅपॅसिटर, सिरीज आरएल आरसी युनिट नंबर 4 मध्ये येतं. सिरीज आरएल आरसी आरएलसी वगैरे येतं. मग या ठिकाणी स्टेप बाय अशा पद्धतीनं एवढं एसी फंडामेंटल, प्युअर रेझिस्टर, प्युअर इंडक्टर, प्युअर कॅपॅसिटर म्हणजे करा. काही ठराविक क्वेश्चन पहिल्यांदा एसी फंडामेंटलच्या डेफिनेशन लक्षात ठेवा. आरएमएस व्हॅल्यू आणि ॲव्हरेज व्हॅल्यू दोन्हीपैकी एक डेरिव्हेशन फिक्स आहे, ते दोन्ही डेरिव्हेशन परफेक्टली करा. त्याच्या डेफिनेशन लक्षात ठेवा. हॉल फॅक्टर, पीक फॅक्टर ते तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये लागेल. लीडिंग, लॅगिंग, इन फेज, आउट फेज आहे. लीड म्हणजे पॉझिटिव्ह आहे, लॅग म्हणजे निगेटिव्ह आहे. इन म्हणजे एका ठिकाणी म्हणजे 0 आला आणि आउट म्हणजे 180 त्या ठिकाणी घ्यायचा किंवा पाय घ्यायचा. आणि टाइम पिरियडचं जे टाइम पिरियड त्याचे न्यूमेरिकल येतं ना, त्या ठिकाणी आपलं परमनंट एक इक्वेशन लक्षात ठेवा. या ठिकाणी तुम्हाला इक्वल टू Im sin 2 पाय ft या पद्धतीने इक्वेशन बनवायचं. इक्वेशन लक्षात ठेवा. टाइम दिला असेल तुम्हाला किती तरी मिली सेकंद असेल, मिली सेकंदचं सेकंद करून घ्या आणि त्या ठिकाणी फक्त काढताना पायची व्हॅल्यू पाय घ्यायची नाही, 180 डिग्री घ्यायची, एवढं लक्षात ठेवा. हे झालं एसी फंडामेंटल मध्ये. आणि प्युअर रेझिस्टर, प्युअर इंडक्टर, प्युअर कॅपॅसिटर मध्ये 7 ते 8 पॉईंट स्टेप बाय ते पॉईंट ते सगळे पॉईंट पाहून घ्या. एवढं करायचं. युनिट नंबर 3 12 मार्काचं तुम्हाला आले पाहिजे. थँक्यू. ओके, बेस्ट ऑफ लक.